आई कसा दिसतो मी? एक नंबर दिसून राहिला ना. पण चालला कुठं? हा सूटबूट मध्ये कुठं चालला? काय सुटच तर काय लावलं, बुट कुठं लावलं मी? अहो पण झाला ना शर्टिंग बिल्टिंग मध्ये कुठं चालला? सकाळी सांगितलं होतं तरी आई तुला, लक्ष्मीला घ्यायला चाललो म्हणून. चाललाच का तू? हा सोडू नाही दिला ना आता घ्यासाठी चालला? आई मी नाही म्हटलो, पण माझे सासरे 2-3 वेळा जावई बापू या म्हणून. धोंड्याचा महिना आहे तर यावं लागते तुम्हाला. हा सोडून दिला तेव्हाही तर होता ना, धोंड्याचा महिना लागला होता ना तेव्हा. हा मग तेव्हा का झालं त्यांना मानपान करायला? का म्हणते आई तू? नको जाऊ म्हणते का? नाही जात मग राहतो. बापा खूपच ऐकून राहिला माझे तर तू. नाही आता तयारी झाली ना, आता म्हणते की नाही म्हणत असेल तर नाही जात म्हणून. लक्ष्मीचाही फोन आला आई लक्ष्मी म्हणत होती काहीतरी भेटवस्तू घेत आहेत म्हणून, आणि कपडे पण घेत आहेत म्हणे तुम्हाला म्हणे, तर यावं लागते म्हणे. का भेटवस्तू देणार आहेत ते? कपडे ठीक आहे बाबा, कपडे घेतील आता. धोंड्याचा महिना आहे तर जावयाला घेतात, पण सोडून दिला तेव्हा मग घ्यायला पाहिजे होता ना. आई माझे सासरे थांबा म्हणत होते, पण मग मलाच काम होता ना, त्याच्यामुळे मी आलो नाही का लवकर. थांबलोच कुठं मी. म्हणाले मग माझे सासरे की मधामध्ये एखाद दिवस याल म्हणून. ठीक आहे म्हटलं, मी येऊन जाईन म्हटलं. इकडे एखादा ऑर्डर वगैरे असेल तर येऊन जाईन म्हटलं, पण तिकडे काही ऑर्डर मिळालंच नाही. होत आता परवाला संपणार आहे हा धोंड्याचा महिना, तर येऊन जा म्हणून राहिले. जा पोहोचला की फोन करून घेशील मग. नाही तर फोन नाही करत काही नाही. हो ठीक आहे ना आई, करतो. हे माझ्या इनीला समजते की नाही समजत तर माहित नाही बाबा. अरे का झालं मंजुळा, एकटी बडबडून राहिली ना? मला का होईल तर, चांगलीच आहे मी. नाही तुझ्या पारा गरम दिसून राहिला, काय झालं तुला? नारायण गेला का? हो गेला, आताच गेला. सांगितलं का तुम्हाला जातो म्हणून? हो विचारलं ना मला. बाबा म्हणते माझ्या सासऱ्यांचा फोन येत आहे म्हणते, 2-3 दिवस झाला म्हणते फोन करत आहेत तर या जावई म्हणून. लक्ष्मीचा पण आला होता म्हणते फोन. जाऊ का बाबा म्हणते. मी म्हणलं जा ना बाबा. वा मस्त काम आहे तुमच्या तर. जा ना बापा वाले. मला सांगा आता नेऊ नाही दिला, नारायणाने सोडून दिलं ना, मग आता ते आणून द्यायला का झालं त्यांना? नारायणलाच बोलवतात तर. अरे त्याच्यासाठी नाही बोलवला, ते सोडून दिला असता त्यांनी. नारायणचे सासरे माझ्यासोबत पण बोलले ना, म्हणत होते की आता धोंड्याचा महिना आहे तर जावयांना कपडे बिपडे घ्यायचे आहेत, आता पाठवा म्हणून. म्हणलं ठीक आहे येऊन जाईल. हो पण मी म्हणतो सोडून दिलं तेव्हा इथं सुरूच झाला होता ना धोंड्याचा महिना, मग तेव्हा मानपान करायला का जात होता त्यांच्या? करायला पाहिजेत होता ना. अरे तर नारायणनं सोडून दिला चुनबाईला, आणि सकाळी चाला ना थांबला का? आणि लक्ष्मी त्यांच्याकडे पैसा आदला नसेल. हो पण असा 3 वेळा जाणे बरोबर नाही ना सासूरवाडीला. का बरोबर नाही? मानानेच तर गेला ना, बोलवलं म्हणून गेला. हो पण आता शेतीचे काम आहेत. तुम्ही तर बस आपला उठला सुटला दुकानच पाहता. खत वगैरे फेकायचे आहे बांध्यांमध्ये. गेले होते का विचारायला? गेले होते ट्रॅक्टरवाल्याला फेकून द्याल का काही म्हणून? नाही विचारायला जावं लागते का मंजुळा? दुकानातच येतात ना माझ्या. बोललो ना सरपंचला पण बोललो मी, म्हटलं खात वगैरे फेकायचे आहे तर जमेल का म्हटलं, ट्रॅक्टर वगैरे खाली आहे का म्हटलं. विचारलं नाही तर का मला समजत नाही का शेतीचे कामाचे दिवस आले म्हणून? हो बहुत समजते. आतापर्यंत खात खूप फेक करून झाला असता. वावरामध्ये तशीच होती तनीस पडून. मागे लागली म्हणून ते तनीस तरी आली घरी, नाही तर पाणी बिनी आला असता जोरात. गेली असती तनीस वाया. पण असे दोघे बापले का असे नाही म्हणत का हा वावरातलं काम आहे, तो वावरातलं काम आहे, करून घेऊ म्हणून. नाही मी आहे तर कास्तकारी आहे. अरे दादा तू सांभाळते ना. सांभाळते म्हणून काय झालं? तुम्ही लक्ष दिले पाहिजे ना शेतीकडे. आता पैसा आदला कोण देते? एवढ्या शेतीला पैसे लागते तर कोण देते? राहू द्या हो बापा, तुमच्या जवळ तर का नाही सगळ्या प्रश्नाचे उत्तर राहतात. आता बोलवलं नारायणला तर तू अशी म्हणून राहिली ना, त्या दिवशी म्हणत होती की धोंड्याचा वर्ष आहे तरी नारायणचा मानपान नाही केला अशी बोलत होती. हो तर गेला होता ना म्हणून बोलली मी. आता एकच जावई आहे तर करायला पाहिजे ना चांगल्याने. अजून बाकीचे 2 लग्न व्हायचेच आहेत. मग 2 लग्न होते तर 3 जावई येतील, मग 3 जावयाचे करतील का? ते करतात, सगळेच करतील आपल्या परीनं बरोबर करतील. काय म्हणलं मग ते सरपंच भाऊन? काय म्हटलं? आहे म्हणाले ट्रॅक्टर खाली. आज सायंकाळी सांगतो म्हणाले झाबरूला विचारून. आता झाबरून नेला आहे म्हणे ट्रॅक्टर. हो का? हो नाही तर शांतारामच्या इथं ट्रॅक्टर आहे ना, त्यांना नाही विचारले का? नाही विचारलो तर आलाच नाही ना इकडे, दुकानाकडे आलाच नाही बाबा. पण आता राहू दे, सरपंच सांगतो म्हणाला ना आता सायंकाळी. हो तर त्यांचीच वाट पाहाल का? फोन करून विचारून घ्या येतात की नाही येत सायंकाळी अजून दुकानाकडे. अरे हो तसा करतो, नाही का फोन करून विचारून घेतो. नाही तर का सगळं सांगावंच लागते तुम्हाला. जी काका दुकानात जी. हो येतो. हो मी का म्हणते त्या सरपंच भाऊला फोन लावा. हो लावतो. पिंकी पिंकी येते मम्मी. अरे वा मम्मी, आंबे कापू का मम्मी? हो कापायचे आहेत पण रसासाठी, खायसाठी नाही. हो का मम्मी, रस बनवायचा आहे का?
हो, राधाचा आणि शांतताई वगैरे यांचं जेवण ठेवलं ना, तर रस आणि पुऱ्या बनव म्हणते. काल कापून खाल्ले ना आंबे तुम्ही? हा, 1 किलो तर आंबे कापून खाल्ले काल. हो हो, खाल्ला ना मम्मी. आज ताईच्या इथं गेला तर ताईनं पण तर दिलं ना आंबे खायसाठी. हो मम्मी, मस्त लागले आंबे मावशीच्या इथले. पण 2-2च मिळाले मम्मी. पिकायला आहेत ना ते पाडाचे आंबे, होत वेगळे ठेवला होता तर ते दिला तुम्हाला. पिकल्यानंतर देईल ना ताई, आणूनच देईल. नाही तर मग बोलवेल तर चालले जाल तुम्ही. मी काय म्हणते पिंकी, रस बनव करा या आंब्यांचा. मम्मी थंडा रस पाहिजे तर चांगलं वाटते. हो, थंडा तर पाहिजे म्हणा रस. आता फ्रीज नाही आहे तर मग आता का मम्मी घेत नाही ना काही नाही फ्रीज. शांतताईला सांगितली ना बर्फ बनवायसाठी. आता येईल तर आणेल ना सोबत. 2 बॉटल पाणी आणली आहे थंडा त्यांच्या तिथला. त्याच्याने बनव रस बढिया. आता बर्फ आणेल तर मग टाकून देऊ बर्फ, मग होते ना थंडा. हो का, मावशीला सांगितले का बर्फ? हो, रस थंडा पाहिजे ना. का मम्मी आपण कधी घेऊ फ्रीज? घेऊ ना बेटा, आता तुम्हालाच पैसे लागतात ना तुमच्या शिक्षणासाठी. आता तर झाला तुझा, आता जॉब वगैरे तुला लागेल तर मग घेऊ. हो मम्मी, मला जॉब लागेल ना आता, आधी मी फ्रीजच घेईन. हो हो, घेशील फ्रीजच घेशील. झालं. मम्मी आंबे, मम्मी दे मला, दे मम्मी, मी कापते. मला दे खायला मम्मी, आंबे दे मला. आंबे खायचे नाही आहेत का मम्मी? खायचे नाही आहेत म्हणते. रस बनवायचा आहे आंब्यांचा. तुला तर बस आंबेच पाहिजेत खायला. हट मम्मी, मला रस नाही आवडत ना. तुला माहित आहे मम्मी, मी कुठे रस खाते. मम्मी रसला खातात का? रसला पेतात ना मम्मी. हसू नको ताई जास्तचे, शहाणे कुठले. नाही तर मलाही माहित आहे रसला पेतात म्हणून. तुला आवडते म्हणून रस का? मला नाही आवडत ना रस. मला नाही आवडत. मी रस पेते का? मी पेत नाही रस. मला आंबाच पाहिजे. हो, मी नाही काही. मम्मी दे मला 1 आंबा दे, मी कापते. मी काही नाही सांगत, मी रस पेत नाही, मला आंबाच दे मम्मी. हो हो. हे बघ गुड्डी, मावशी वगैरेंच्या जेवण सांगितले आहे. राधा आहे, घरी आत्या आहेत, आपण सगळेजण आहोत. मग रस झाल्या पाहिजे ना. काल झाले ना आंबे खाऊन, 2-3 आंबे कापले ना. आता थोडासा रस पेशील. मग उद्या वगैरे मावशी अजून आंबे देणारच आहे. आणि आज पण ताईच्या इथं खाल्ले ना आंबे तू. आता जिद्दपणा करू नको. एवढेच आंबे आहेत, रस बनवते. रस झाला पाहिजे ना. एवढ्या लोकांना रस लागेल नाही का? आणि तू काय एकटी आहे का खाणारी? बाकी आहेत नाही का? बबली आहे. मी नाही मम्मी, मला 1 फोड कापून दे. मी चुपचाप इकडेच खाऊन घेते 1 आंब्याचे फोड. मी दाखवतच नाही की मी खाल्ले म्हणून. हो, शहाणी आहे ना मोठी बाई, दाखवत नाही म्हणते. तसं एकटे नाही खायचं. आपल्या इथं पाहुणे असल्यानंतर मिळून मिसळून खायचा. हो तर दे ना तर मम्मी, 1 आंबा दिली तर होते ना, सगळ्यांना होते. 1-1 फोड दिला तरी. हे बघ गुड्डी, कालही खाल्ले तुम्ही, आता आंबे जास्त आहेत नाही. रस झाला पाहिजे ना. अरे मावशीच्या इथं उद्या जाशील, अजून मिळतील मावशीच्या इथं आंबे. गुड्डी ताई, गुड्डी ताई. गुड्डी जा, बबली बोलवत आहे जा. आली. पिंकी बनव, रस बनवतो मी. पुऱ्यांच्या वगैरे भिजवून घेते. भाजी कशाची बनवू बाबा? मम्मी भाजीचं नाही आहे का घरी? नाही ना, भाजीचा काहीच आहे नाही घरी. काकूच्या इथं भेंड्या आहेत का तर माहित नाही बाबा. कोणत्या काकूच्या इथं मम्मी? हे मंजुळा काकू का? त्या काकूंनी वावरामध्ये लावला असतील नाही मम्मी भेंड्या. हो, विकायला आणतात ना. मम्मी उद्या ना मी काकूच्या इथं जाईन. लक्ष्मी वहिनीची आठवण आली मला. अरे 1 वेळा फोन नंबर मागितला होता, केला होता का मग फोन त्यांनी? हो मम्मी, 1 वेळा फोन आला होता त्या वहिनीचा. मस्त बोलतात. हो, चांगली आहे ना, कामं बिमही छान करते मस्त. उद्या जाईन मी त्यांच्या इथं. अरे ते घरी नाही आहे ना लक्ष्मी. कुठे गेला मम्मी लक्ष्मी वहिनी? माहेरी गेली आहे ना. हो का? मम्मी आत्याला आवाज देऊ का? कशासाठी ग? थोडासा करू लागेल ना. नाही राहू दे. गोष्ट बिष्ट सांगत असतील मायले की राहू दे. का मम्मी, तू तर कोणत्याही गावी जाते तर काम करू लागते ना. करू लागते तर काय झालं? मग आत्या आपल्या इथं येते तर काम नाही करू लागत? काही नाही होत ना, नाही करू लागत तर 2 दिवसासाठी तर येतात. राहू दे, करून घेऊ ना. आता तू आहे ना. असे किती काम आहेत? नाही, किती काम आहेत. मावशीला लवकर यायला नाही सांगितले. येईन म्हणत होती ना ताई, लवकर येईन म्हणत होते. येईल ते. अरे कुंता काय जी? अरे कुंता, काही सामान बिमान लागत आहे का म्हटलं किराणा? हो लागते ना. हो तर दे ना, तर मग आणून देतो. का लागते? किती सामान लागते? नाही जास्त वगैरे नाही लागत, 2-3च सामान लागते. हो का? मी काय म्हणते, दुकानात चालले तर मंजुळा काकूला विचाराल बरं, भेंड्या आहेत का त्यांच्या इथं? भेंड्या असतील तर 1 किलो घेऊन याल बरं कोवड्यावाल्या. का माहित बापा आता आहेत का नाही आहेत तर. आणतात ना ते, 2-3 दिवसात तोडतच राहतात. विचारून तर पाल असतील तर आणाल, नाही तर मग बघू कशाची भाजी बनवू. बरं ठीक आहे ना, तर मग तसा करतो. हो, आणि सामान कोणता लागत आहे? सामान ना, साखर लागत आहे आणि तेल लागत आहे. आणि 1 निरमा पुडा घेऊन याल. हो ठीक आहे. तेल किती किलो आणायचं आहे? 2 किलो घेऊन या आता. आणि साखर पण 2 किलो घेऊन या. आणि 1 किलो निरमा. बरं ठीक आहे ना. कोणता एवढेच आंबे आहेत? हो एवढेच आहेत ना आंबे. खाल्ला ना पोरीने काल. मग होईल का एवढ्या आंब्याचा रस? हो होते मोठे आंबे आहेत ना.
हो ठीक आहे मग काही भजी वगैरे वडे बिडे नाही बनवत का? रस आणि पुऱ्याच बनवते? हो रस आणि पुरीच बनवते म्हणत होती. बनव का मग भजी वगैरे काही? हो बनव ना, भजी वगैरे बनवून घे. हा ठीक आहे ना, तर मग बनवून घेते भजी. मम्मी आलू भजी बनवून. हो ठीक आहे आलू भजी बनवून. ए ढोंगी बाई, झाला का दूध पिऊन तुझा? हा किती दूध पिली तू? अशीच करते बहिणी हे. हा बुबू पाहिजे म्हणते आणि मग दिलं तर इकडे तिकडे लक्ष राहते. थोडासा घेते आणि बस झाला बाईच्या. वहिनी कुंता वहिनी म्हणत होते ना की जेवण आहे म्हणा. हो सांगितलं ना, सगळ्यांच्याच जेवण आहे म्हणे. सगळेच जण जेवण करायला याल म्हणे. मी म्हणलं सगळेजण कशाला, राधाताई येतील म्हटले. तर नाही म्हणे सगळेच जण या म्हणे. मी काय म्हणते राधाताई, मी जाते मग आता स्वयंपाक बिंपाक करू लागते थोडासा तिला. या मग आरामात तुम्ही. आताच येते ना वहिनी तुमच्यासोबतच. घरी राहून का करू मी? हो ते पण आहे म्हणा. मी म्हटलं लाडो झोपते का बापा? नाही वहिनी, इतक्या वाजे झोपत नाही, सायंकाळी मग रात्री त्रास देते ना. आता ना थोडासे फिरवायची वेळ झाली होती. चला मग आता घुमवणाही होऊन जाईल. हो चला मग. चल येते का बाई लाडो? चला चला चला. चल म्हटलं का झाला, तयार होते जायसाठी. नुसतं फिरायला पाहिजे हिला. लाडू आता लाडूचं दूध पिऊन झालं? हो जणू झाला ना पिऊन लाडोचं दूध. चला लाडू चला. कुठे घेऊन चालला? मम्मी दुकानाकडे नेतो. हो का, मग एक काम करशील, दुकानाकडून कुंता मावशीच्या इथं आणून देशील. आम्ही तिथंच चाललो. आता चालले का मम्मी? हो त्यांच्या इथं कुंता मावशीच्या इथं जेवण आहे सगळ्यांच्या. मग भाऊ तू आणि तुझे पप्पाजी मग जेवण करायला येऊन जाल. काय आहे तर मम्मी त्यांच्या इथं? काही नाही, राधाताईचं जेवण सांगितलं तर आपला पण सांगितलं. हो का? चल लाडू चला चला. कुठे गेली होती नंदा? कुठं नाही, तेजसला घेऊन बाहेर गेली होती थोडाशी. म्हटलं सायंकाळी थोडासा फिरावा. नाही खूप वेळची नव्हती की नाही घरी? हो त्या मंगलाताई नाही का, त्यांचे जावई मुलगी आली आहे. आता धोंड्याचं जेवण आहे तर बोलवलं जावया मुलीला. आता तिथंच बोलत बसली मग. अरे हो, हा धोंड्याचा वर्ष आहे नाही? हो झाला तरी आता 2-4 दिवसात तर संपून जाईल धोंड्याच्या महिना. हो महेंद्रचे बाबा, आपल्या विहीनबाईनं वगैरे बोलवलं नाही ना आपल्या पोराला धोंड्याच्या जेवणासाठी. आता त्यांच्याकडे बोलवतात की नाही तर का नाही? प्रथा नसेल ना तिकडे बोलवायची? प्रथा लागते का बाबा याच्यासाठी? धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला बोलवतात, मानपान करतात. आता लग्न झालं तर हा पहिलाच तर वर्ष आहे ना धोंड्याच्या त्यांच्या. मग आता पहिल्या वर्षी नाही बोलवतील तर नंतर किती बोलवतील बाबा? अरे त्यांच्याकडे नाही बोलवत असतील ना जावई लोकांना? हो काही सांगता तुम्ही, बोलवत नसतील. आता फोन नाही केला असता का मग? बोलवला नसता का? आता रोजच तो फोन येते ना त्यांच्या. हो रोजच तो फोन येते. माधुरीला म्हणू का बापा म्हटली, विचार केली होती. मग म्हटली का नाही तर? हो अजून विचार केली का म्हणेन तर बघ माझी सासू म्हणते पा की जावयाला नेतात, जावया पोरीला धोंड्याच्या महिन्यामध्ये मानपान करतात, काही भेटवस्तू देतात. हो वाईट वाटेल नाही तर अशी बोलीन म्हटले तर. कशाला वाईट वाटेल? सगळेच लोक करतात ना, धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला बोलवतात, मानपान करतात, भेटवस्तू देतात. कधी कधी नाही समजत, बोलून बघ ना. हो उद्या वगैरे बोलीन. आता नाही बोलत. तेजस ना बाहेर मस्त खेळते आणि घरी किनकिन किनकिन करते. अरे तर आतमध्ये गरमी होते ना. तुला कोणते काम आहेत? मस्त नातवाला घेऊन फिरत जा बढिया. सुनबाई तर करते काम. हो माधुरी करते वगैरे म्हणा कामाच्या बिमाच्या टेन्शन नाही आहे. तेजसला पहा म्हणते, फक्त मी करते म्हणते कामा. मग मस्त आराम आहे ना तुला? हो आहे ना आराम. आतापर्यंत केली तर नाही ना, आता आराम आहे तर आराम आहे म्हणून म्हणतात. आताही आराम नाही पाहिजे का? हो ना बाबा, कोण नाही म्हणते. आई भाजी कशाची बनव? काय तर घरी भाजीच्या? काहीच नाही आहे भाजीच्या आई. काहीच नाही आहे भाजीच्या? मी मगाशी म्हटली होती नाही तुम्हाला की भाजीपालावाला येईल तर भाजीपाला घ्यावा लागेल म्हणून. कधी म्हटली होती? तेजसला तुम्ही बाहेर घेऊन जातो म्हटलं तेव्हा बोलली होती मी. हो का, माहित नाही बाबा. तेजस रडत होता ना तर आवाज नाही आला आणि भाजीपाला दिसलाही नाही म्हणा. हो मी का म्हणते, जा ना तिकडे गुजरी भरते, तिकडे जा बरं भाजीपाला घेऊन आणाल थोडा. एकही भाजीपाला नाही आहे म्हणते घरी. ठीक आहे ना, जाऊन घेऊन येतो मी. का कोणता पाहिजे भाजीपाला? आता कोणता सांगू बाबा, जो असेल तो 2 भाजीचं घेऊन याल. अरे रे पाय तेजस रडत आहे. अरे रे काऊन रे बाबू भूक लागली का? मम्मी दिसली तर रडू आला. मम्मी दिसली म्हणून रडू आला नाही. भूकही लागली असेल ना माधुरी आता तेजसला. खूप वेळची घेऊन गेली होती ना, 1 तास तर तिकडेच होती मी. नाही आई भूक वगैरे काही लागली नाही. मी दूध वगैरे दिली होती मग तुम्ही घेऊन गेले तिकडे. मी दिसली ना म्हणून रडायला बसला. हा हॅलो आई, काय करत आहे? काही नाही बाबा, आता बसली आहे. भाऊच्या मोबाईलवर लावली होती फोन तर भाऊने काही फोन उचलला नाही. कुठं आहे तर तुझा भाऊ? नाही आहे, सासूरवाडीला गेलाय. हो का, कधी गेला? कालच तर गेले सायंकाळी दोघेही जण, तुझे भाऊ भाऊज. असं काल गेले का?
हो आता अधिक मास आहे तर फोन केला ना त्याच्या सासू सासऱ्यांनी. नाही म्हणत होता आता का नवीन आहो का म्हणे, झाले ना म्हणे 5-6 वर्ष लग्नाला म्हणे, याच्या आधी 2 वेळा गेलो म्हणे, नाही जात म्हणत होता. तुझी भाऊजी म्हणते आता एवढे मानाने बोलवून राहिले तर येऊन नाही राहिले म्हणते तुम्ही म्हणते. पागलच आहे बापा. आता 5-6 वर्ष झाले ना लग्नाला, का झाला का म्हातारा येवाया सोहऱ्याचा. त्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशीच म्हणली होती की चालला जाशील म्हणून. हो बापा का तूही आली हो बाई स्वप्नासारखीच. राहिले नाही काही नाही, जेवण बिवण केले ना चालले गेले दिवसभरातूनच. आई नाही जमत ना राहायला. आता ना सगळे शेतीचे कामं सुरू आहेत आई, बघावं लागते ना सगळीकडे. आता माझं तर कसं इकडे तिकडेच जाणं होते, इथं मीटिंग तिथं मीटिंग. माझं तर लक्षच नाही आहे शेतीवर. सगळे ना तुझे जावईच सांभाळतात. झाला का मग आई स्वयंपाक वगैरे? आहे सकाळच्याच नाही बनवली आता. हो का, खूप सारा बनवून टाकली का? सकाळीच नाही बनवली जास्त, पण वाचला ना आता एकच वेळा जेवण करतो. तुझे बाबा आले आता वावरातून ना, म्हणतात बाईचा फोन आला होता म्हणतात. मी म्हणलं लावून द्या आता, बाईचा फोन आला होता तर. मी तर बरीच आहे म्हटली, मला तर काही फोन बिन लावता येत नाही. हो भाऊला लावली तर मग भाऊने काही फोन उचलला नाही तर मी म्हटली आता बाबांना लावते. मग बाबांना लावली तर म्हणतात की मी वावरात आहो बाई, बोलली वगैरे बाबांसोबत. मग म्हणतात सायंकाळी मी गेल्यानंतर करीन म्हणाले. हो आताच तर आले, झाला 10-15 मिनिट वावरातून आले तर. झाला का तुझा स्वयंपाक वगैरे झाला? हो आई आताच झाला स्वयंपाक वगैरे. असा जावई बापा कुठे आहेत तर? ते याचेच आहेत घरी, तिकडे असतील चौका बिवकाकडे. वावरातून येता येता थांबतात ना मग. हो का. आता हे माधुरी कधी येते ते माधुरीनं जावई? फोन गिन केली की नाही? त्या दिवशी सांगितली होती तुला फोन करून घेशील, जावईला बोलवून घेशील म्हणून. बोलवली नाही का? आता 2-3 दिवसात तर संपणार आहे. आई मागेच फोन लावली मी माधुरीला ये म्हणून, नाही आली तर म्हणलं आता काही फोन लावत नाही. पागल आहे का बापा? सगळे जण अधिक मासाला आपल्या जावई पोरींना आणतात, जावयाच्या मानपान करतात ना. तू म्हणते की मी फोन नाही लावली म्हणते. ऐकून तर घे आई आधी. मयूर म्हणते मीच जाईन ना, घेऊन येईन म्हणाला, त्याच्यामुळे मी काही फोन लावले नाही. अहो तर कधी जाईल ना कधी घेऊन येईल. मग अधिक मास संपल्यानंतर जावयाच्या मानपान करशील का? नाही नाही आई, गेला ना आज गेला. आता पोहोचून जाते तो 10 वाजेपर्यंत. हो का. हो बाबा, मी म्हणली फोन वगैरे करून सांगते म्हटले. आता नाही म्हणाला मयूर, सरप्राईज देतो म्हणे जाऊन, आणि उद्या येतो म्हणे मग भाऊजीला ताईला घेऊन. चांगला झाला ना गेला तर. माधुरीची सासू काही बोलली असेल ना बोलवलं नाही का काही म्हणून अधिक मासाला? नाही नाही काहीच नाही बोलल्या. आता कालच तर फोनवर बोलणं झाला होता माझा, पण नाही वगैरे बोलल्या म्हणा. माधुरीने पण काही नाही सांगितलं. का माहित आता त्यांच्या एरियाकडे जातात की नाही जात तर. जातात नाही तर का, सगळीकडेच नेतात ना जावयांना. मयूर कधी आला तर? कालच आला नाही, आणि आता आज म्हणते ताईला आणायसाठी चाललो म्हणते. ठीक आहे म्हटलं जा. ठीक आहे मग माधुरी आल्यानंतर या सगळे जण. बघू आई आता जेवण वगैरे करून राहिले का आता तुम्ही? हो आता तुझे बाबा हातपाय धुवायला गेले, आता जेवण करून ना. बरं ठीक आहे आई. मी पण आता मयूरला फोन लावते, पोहोचला की नाही पोहोचला म्हणून. हो ठीक आहे. भूक लागली बाबा खूपच. आता जेवणाचीच वेळ झाली ना, आता भूक लागणारच आहे. आता एवढ्या जणांचं जेवण म्हटलं की वेळ होतेच. तुम्हाला आता जेवा म्हटली बेबी ताई मी. हो मी एकटीच बसली असते का? एकटी कुठं होते, सगळे मुलं वगैरे जेवण करायला बसले. तुमचे भाऊ बसले, भाऊजी बसले जेवण करायला, सगळे जण तर होते. तर तुम्हालाही जेवण करून घ्या म्हटली, भूक लागली म्हणत होते तर. नाही मग पिंकीनं भजे आणला ना, तर मग भजे खाल्ली तर मग चांगला वाटला. राधा ताई तुम्हालाही भूक लागली असेल नाही ना वहिनी? भजे वगैरे खाल्ला तरी गरम गरम, नाही लागली भूक वगैरे. आणि आम्हाला उशीरच होते घरी जेवण करायला, तसं काही नाही आहे. बाई पिंकी एवढी भजी कशाला दिली बापा मला? मग अशी खाल्ली होती ना, एवढी नाही खात आता भजे. खा ना आजी, नाही आहे 2-3 तर दिली आहे, खाऊन घे. भाजी तिखट झाली म्हणत होते, तिखट झाली का ताई भाजी? नाही ना, कोणता नाही झाली तिखट भाजी. ते कसं रस पुरी आधी खाल्ला, त्याच्यामुळे मग भाजी भात खाल्ला तर ते तिखट लागणारच आहे ना. मग नंतर तर नाही म्हणाले ना, आधी सुरुवातीला म्हणाले तिखट झाली तिखट झाली. कसा रस गोड राहते ना, गोड वस्तू खाल्ल्यानंतर मग तिखट वस्तू खाल्ला की तिखटच लागते. आणि वहिनी ही भेंडीची भाजी ना थोडी अशी चटपटीच पाहिजे, नाही तर खाऊचं नाही वाटत. हो, आणि आता एवढ्या जणांची भाजी म्हटलं तर थोडीशी चटपटीच बनवायला लागते ना. नाही नाही वहिनी बरोबर आहे भाजी. मलाही थोडीशी तिखटच लागली बापा भाजी. आमच्या इथं फिक्का खातो ना आम्ही, एवढा तिखट नाही खात. तसं नाही राहत बेबी ताई. आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक म्हटलं की थोडासा होतेच चटपटा. वहिनी लाडूने खाल्लं का एकात पुरी? हो, एक पुरी खाल्ली आणि थोडासा रस. हो चांगला झाला, तुम्ही चारून दिले ना म्हणून खाल्ले, नाही तर खाल्लीच नसते. नाही स्वयंपाक वगैरे छान झाला सगळाच. पुऱ्या वगैरे छान झाल्या ना, मस्त नरम नरम. कोणाला लागतात का पुरी? लागत असतील तर हे घ्या माझ्या जवळच्या. खाऊन संपल्या का आता पुऱ्या? हो आई संपल्या ना. पाहिजेत का तुम्हाला? नाही राहू दे, आहेत. बेबी इथली एक पुरी घेऊन घेशील बेटा. खा ना आई. नाही भाऊ एवढ्या नाही खात, 4 पुऱ्या आहेत इथं, एक घेऊन घे इथून.
हा मग घेतो आता, आधी तर मला खाऊ दे. नाही लागत ना कोणाला, 4 पुऱ्या तर आल्या. मग वाचल्या तर दुसऱ्या दिवशी खाऊनही नाही होत पुऱ्या, वाया जातात. रस वगैरे लागेल तर घ्यायला. हा राधाताई, हा लाजल वगैरे नको बाबा. नाही नाही वहिनी, का नवीन घर आहे का? आता रस कसा झाला? झाला गेला चांगला, थोडाशी साखर पाहिजे होते. पिंकी, थोडीशी साखर देऊन दे ना तुझ्या आत्याला. नाही नाही पिंकी, राहू दे नको देऊ. ताई तुम्ही खूप गोड खाता का? बरोबर असताय रस. हो, थोडासा गोड राहिला तर कसं पुरी सोबत खायला चांगला होते, त्यासाठी बरोबर आहे. अरे जेवण व्हायचंच आहे तुमच्या. किती खाता बाबा तुम्ही? किती वेळचे जेवण करून राहिले तुम्ही तर? नाही भाऊजी, आताच तर जेवण करायला बसलो आम्ही. हो, आमचं जेवण किती वेळचं झालंय? हो, तर तुमचं जेवण झाला, त्याच्यानंतर भांडे वगैरे घासघूस केला ना. हा, तुमचं जेवण झालं आणि लगेच बसला का? तुम्हाला काय, जेवले की जाता तिकडे. हा, बाकी सगळ्या बायांनाच करावं लागते ना. बसा ना, अशी कोणती घाई आली तुम्हाला? नाही तसं काही नाही, झालं असेल बा जेवण म्हटलं. मुलं गेले का घरी? हो, सोनू आणि विशाल गेला घरी. लाडू झोपली की खेळत आहे? आहे ना, हे गुड्डी वगैरे पकडलं आहे, खेळून राहिली. बसा ना भाऊजी, आता जेवण करू द्या आम्हाला. जाल ना आरामशीर. हो, काही घाई नाही आहे, जेवा आरामशीर जेवा तुम्ही. बसतो. काही लागते का? पाहिजे का? वाढून देऊ का तुम्हाला? नाही काही नाही लागत आहे. नाही तर जेवढंच आम्ही आणलं, घेऊन घेऊ आम्ही. ठीक आहे, जातो मी. जी भाऊजी. काऊन, का झालं? काही पाहिजे का? नाही काही पाहिजे नाही. मी काय म्हणते, रस पेता का? नाही बाबा, किती रस पिऊ? 3 वाट्याचा रस पेलो मी. नाही म्हटलं एखाद वाटी पेता का? नाही फोडते का पोट माझा?